स्मिता, ए स्मिता, अगं तू अशी उदास का बसलीस? काय झालंय? अगं गेल्या कित्येक दिवस झाले तू बस स्टँडवर पण दिसत नाहीयेस, कॉलेजला पण येणं तू बंद केलेस, आणि तुला ह्या माझ्या गावचा रस्ता कोणी सांगितला? ए स्मिता ऐक, काय अडचण आहे का? काय प्रॉब्लेम आहे का तुला? असेल तर मला सांग, असं लगेच परक नको करू मला. बोल ना यार. असं काही नाहीये प्रतीक. तू असं कसं काय बोलू शकतेस सहज? सॉरी अगं स्मिता, तुझ्या अशा वागण्याचा मला खूप त्रास होतोय. 5-6 दिवसांसाठी गावाला जाणार आहे आणि त्याच्यानंतर जाऊ दे. तुला काहीच वाटत नाही ना? मला कशाला काय वाटेल? उलट किती आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही सगळेजण गावाला जावा आणि लग्न मस्त एन्जॉय करा. मला घरी जाऊन बॅटिंग करायची, जाते मी. स्मिता, म्हणजे हे सगळ्या गोष्टी मला सांगण्यासाठी इथे तू बस स्टँडवर आली होतीस? हो, मला वाटलं तू माझी वाट बघत असेल म्हणून मी सांगायला आली होती. बरं स्मिता, हॅपी जर्नी. लवकर ये, मी वाट पाहिजे तुझी. मलाही त्रास होतो स्मिता. जेव्हा कित्येक दिवस झाले तू बस स्टँडवर दिसत नव्हतीस ना, तेव्हा मला त्रास झाला. तुझ्याशिवाय माझं मन क्षणोक्षणी तुझ्या आठवणी जेव्हा झुरतं ना, तेव्हा मला त्रास होतो. तू काय माझ्यासोबत असेल असं वाटतं मला, आणि ज्या दिवशी तू माझ्यासोबत नसतीस ना, तेव्हा मला त्रास होतो. तुझा हा चेहरा, हसरा चेहरा पाहताना अचानक एक दिवस दिसणार असा होतो ना, तेव्हा तुझ्या काळजी तडफडताना मला त्रास होतोय. स्मिता, मला पण त्रास होतो ग. कुठं बाहेर गेली असेल काही? नाही, पण कुठं बाहेर जायचं असतं तर मला सांगून गेली असते ना. अशी न सांगता कशी काय जाऊ शकते? स्मिता, स्मिता,